ईव्हीएमचा घोटाळा आहे म्हणूनच महायुतीचं सरकार आलं. नाही तर कुठल्याही जनतेला कुठल्याही माणसाला विचारा तुम्ही, महाविकास आघाडीचंच सरकार होतं, परंतु काही ईव्हीएम घोटाळ्यामुळेच हे सरकार महायुतीचं आहे. सोबत बोलण्यासाठी आमदार सुनील रावत आहे. सर, कसं बघता सर, काल विरोधकांनी शपथ घेण्यास बहिष्कार टाकलेला, मात्र आज ते शपथ घेताना पाहायला मिळते. आज शपथ आम्ही घेतलेली आहे, कारण ती संविधानाची एक संविधानामुळे ते आम्हाला शपथ आम्ही घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये विशेष असं काही नाही, घेतली शपथ आज आम्ही. आज शरद पवार असतील किंवा महाविकास मार्केटमध्ये पाहायला मिळते ईव्हीएमची मागणी होते. हो, ईव्हीएमचा घोटाळा आहे म्हणूनच महायुतीचं सरकार आलं. नाही तर कुठल्याही जनतेला कुठल्याही माणसाला विचारा तुम्ही, महाविकास आघाडीचंच सरकार होतं आणि कुठेही असं दुमत नव्हतं की महाविकास आघाडीचं सरकार यायलाच पाहिजे होतं, परंतु काही ईव्हीएम घोटाळ्यामुळेच हे सरकार महायुतीचं आलेलं आहे. सत्ताधारी असं म्हणतात की ईव्हीएमचा घोटाळा आहे, तर मग तुम्ही कसे, इतर आमदार कसे काय निवडून आले, मग त्यांनी राजीनामा द्यावा. बघा, ईव्हीएममध्ये एक पर्सेंटेजमध्येच ते सेटिंग केली जाते आणि त्या पर्सेंटेजच्या वर जर मतं पडली तर तो उमेदवार जिंकला जातो, कळलं का? त्यामुळे जे जिंकले ते त्यांच्या पर्सेंटेजपेक्षा सेटिंगपेक्षा जास्त मतं मिळाली म्हणजे जिंकलेले आहेत. आता माझाही विजय संपूर्ण विक्रोळी विधानसभेमध्ये कमीत कमी 50,000नी व्हायला पाहिजे होता, परंतु तो 16,000वरती आला. का आला? तर तो ईव्हीएम सेटिंग केल्यामुळे झालेला आहे. कारण लोकसभेला आमच्या ह्याच ठिकाणी 15,800चा लीड आमचे खासदार संजय भाऊ पाटलांना मिळाला होता. त्यातले तेवढीच ती सेटिंग केली गेली आणि त्यामुळे माझा विजय हा 50,000वरून 16,000वरती आला आहे. माझी मागणी अशी आहे की मी राजीनामा द्यायला तयार आहे. विक्रोळी विधानसभेमध्ये परत एकदा बॅलेट पेपरची निवडणुका घ्या आणि दूध का दूध पाणी का पाणी हो जाणे. फक्त तुम्हीच राजीनामा देता का सगळ्यांनी राजीनामा द्यावा असं मी एक ट्रायल बेसिस द्यायला तयार आहे ना. बेळगावचा मुद्दा महत्त्वाचा मानला जातो, कारण की या ठिकाणी पाहायला गेलं तर मराठी भाषिकांचा जो मेळावा होणार आहे त्या ठिकाणी कर्नाटक सरकारने बंदी घातलेली आहे. महाराष्ट्र नेत्यांना देखील येण्यास बंदी घातलेली पाहायला मिळते आपल्याला. असं आहे, बेळगाव हा प्रश्न अनेक वर्ष चिघळलेला प्रश्न आहे. महाराष्ट्र सरकारसुद्धा नुसतं काही डिसिजन घेतात, परंतु ठोस निर्णय घेतला गेला नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की बेळगाव, कारवार, मुंबई, गोवा असं एक वेगळा स्टेट त्यांनी करावं आणि हाच योग्य मार्ग आहे. नक्कीच हे आमदार सुनील राऊत होते आणि त्यांनी यावर सांगितलेलं आहे की मी राजीनामाला द्यायला तयार आहे, परंतु निवडणुका हे बॅलेट पेपर घेण्यात येणार असेल तरच मी राजीनामा देईन, असं त्यांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे. कॅमेरामॅन हर्ष कांबळेसह रणजित इंगळे, लोकमत, मुंबई.